शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सध्या रासायनिक खतांचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्याचं आर्थिक नियोजन या ठिकाणी बिघडलेलं आहे। मग अशा परिस्थितीत आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला खत नियोजन कसं करायला हवे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला खतांचे वेगवेगळे पर्याय सांगणार आहेत। यापैकी जे खत आपल्याला उपलब्ध होईल त्या खताचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो। तर यापैकी पहिला पर्याय म्हणजे DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट, ज्यामध्ये आपल्याला जवळपास 18% नत्र आणि 46% स्फुरदचं प्रमाण पाहायला मिळते। म्हणजे एक बॅग DAP मध्ये आपल्याला जवळपास 23 किलो स्फुरद त्या ठिकाणी उपलब्ध होते। आणि सोयाबीन पिकामध्ये जी काही स्फुरदची शिफारशीत मात्रा आहे तर ती आपल्याला जवळपास 24 ते 25 किलोपर्यंत पाहायला मिळते। म्हणजे एक बॅग DAP दिल्यानंतर आपली जी काही स्फुरदची शिफारशीत मात्रा आहे तर ती त्या ठिकाणी पूर्ण होते। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव आला असेल की DAP दिल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन होते, कारण त्या ठिकाणी स्फुरदची शिफारशीत मात्रा ही पूर्ण होते, म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता बऱ्याच जागी DAP या खताची उपलब्धता आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मग अशा परिस्थितीत आपण त्या ठिकाणी ट्रिपल सुपर फॉस्फेट या खताचा त्या ठिकाणी वापर करू शकता। या खतामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास 46% स्फुरदची मात्रा पाहायला मिळते। म्हणजे 50 किलोच्या बॅगीमधून आपल्याला जवळपास 23 किलो स्फुरदचं प्रमाण या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे जर आपल्याला हे खत त्या ठिकाणी उपलब्ध होत असेल तर याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता। यानंतर तिसरा पर्याय आहे सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये आपल्याला 16% स्फुरदचं प्रमाण पाहायला मिळते। म्हणून सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असताना आपल्याला एकरी 3 बॅगचा या ठिकाणी वापर करायचा आहे, ज्यामुळे आपली शिफारशी स्फुरदची मात्रा त्या ठिकाणी पूर्ण होईल। आता या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आपल्याला 11% स्फुरदचं प्रमाण सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे यासोबत वेगळं सल्फर वापरण्याची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी नाही। त्यानंतर चौथा पर्याय म्हणजे 20-20-0-13। आता हे जे काही खत आहे तर यामध्ये आपल्याला 20% नत्र, 20% स्फुरद आणि 13% सल्फरचं प्रमाण पाहायला मिळते, ज्यामुळे आपल्याला या खतासोबत अतिरिक्त सल्फर देण्याची आवश्यकता नाही। पण या खतामध्ये आपल्याला स्फुरदचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी पाहायला मिळते। म्हणजे 50 किलो बॅगीमध्ये फक्त 10 किलो स्फुरद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि शिफारशीत मात्रा पूर्ण करण्यासाठी आपल्याला यामध्ये जवळपास 1 ते 1.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे। आता हे जे काही मी आपल्याला चारही पर्याय सांगितले आहेत तर यामध्ये आपल्याला पोटॅशियमचं प्रमाण अजिबात पाहायला मिळत नाही। त्यामुळे आपण या खतासोबत एकरी 15 ते 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅशचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे। कारण पोटॅशियममुळे पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती निर्माण होते, पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पिकामध्ये तयार झालेलं अन्न धान्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते, ज्यामुळे आपल्या सोयाबीनचं दाण्याचं वजन वाढण्यासाठी मदत होते। त्यानंतरचा पाचवा पर्याय म्हणजे 14-35-14, ज्यामध्ये आपल्याला नत्र आणि पालाशचं प्रमाण कमी आणि स्फुरदचं प्रमाण जास्त पाहायला मिळते। म्हणजे 50 किलोच्या बॅगीमध्ये आपल्याला जवळपास 17.5 किलोपर्यंत स्फुरद त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे आपण त्या ठिकाणी या खताचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर 6वा पर्याय आहे 12-32-16, 7वा पर्याय आहे 10-26-26, ज्यामध्ये आपल्याला नत्राचं प्रमाण 10%, स्फुरद आणि पालाशचं प्रमाण 26-26% पाहायला मिळते। त्यामुळे आपण या खताचा सुद्धा आपल्या सोयाबीन पिकासाठी वापर करू शकता। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत झिंक आणि आयरनसारख्या घटकाची कमतरता पाहायला मिळते, ज्यामुळे आपलं सोयाबीन त्या ठिकाणी पिवळं पडते। सोबतच बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचं दाणं हे व्यवस्थित भरत नाहीत, कारण त्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरताही आलेली असते। तर अशा ठिकाणी आपण 11-30-14 या खताचा त्या ठिकाणी वापर करू शकता, ज्यामध्ये आपल्याला सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्य पाहायला मिळतात। किंवा आपण त्या ठिकाणी 9-24-24, 8-21-21 या खताचा सुद्धा वापर करू शकता। किंवा सुरुवातीला जे मी आपल्याला पर्याय सांगितले तर त्या पर्यायासोबत आपण एकरी 5 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो आयरन सल्फेट आणि 1 किलो बोरॉन याचा त्या ठिकाणी वापर करू शकता। आता झिंक सल्फेट आणि आयरन सल्फेट वापरत असताना आपण त्या ठिकाणी सल्फरचा वापर केला नाही तरी सुद्धा चालेल, कारण यामधून आपल्याला पिकाला त्या ठिकाणी सल्फरचं प्रमाण हे मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाचं खत नियोजन हे करायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण यापैकी कोणत्या खतांचा त्या ठिकाणी वापर करणार आहेत किंवा आपण मागील वर्षी कोणत्या खताचा वापर केला आणि आपल्याला कशा पद्धतीचं उत्पादन झालं हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आपले काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आपण कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।